नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. आजपासून आपण स्वामी महाराजांची एक लीला पाहणार आहोत. गुरुलीलामृत, स्वामींची भर याच्यामध्ये त्या लीलांचा उल्लेख आहे आणि त्या लीलांमधून स्वामींना आपल्याला काय शिकवायचं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. पहिली लीला आहे, नाव आहे चिनी जोडपे. श्री स्वामी महाराज अक्कलकोटी प्रसिद्ध होण्यापूर्वी हिमालय पर्वतावर होते. त्यावेळेची ही घटना. श्री स्वामी समर्थ महाराज गुहेबाहेर बसले होते. एके दिवशी एक चिनी जोडपं औषधी शोधण्यासाठी हिमालयावर जिथे स्वामी महाराज बसले होते तेथे आले. श्री स्वामी महाराजांना पाहिल्यावर त्यांच्या मनात स्वामी महाराजांबद्दल अविचार आला. ते एकमेकांशी बोलू लागले, हे सैतान आहेत की राक्षस की जादूगार, अशी मस्करी करून पोट धरून हसू लागले आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसमोरच झाडामागे जाऊन प्रणय करू लागले. मग श्री स्वामी समर्थ महाराजांनी काय केले? महाराजांनी त्या चिनी जोडप्याला धडा शिकवण्याचे ठरवले. त्या चिनी स्त्रीचे पुरुषात व पुरुषाचे स्त्रीमध्ये रूपांतर केले. आपापल्या शरीरात झालेले बदल पाहून दोघेही भयभीत झाले. ते उभयता श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेले. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि ते स्वामी महाराजांची अंतःकरणपूर्वक क्षमा मागू लागले. श्री स्वामी महाराजांची स्तुती करू लागले. मग काय, आपले स्वामी महाराज म्हणाले, म्हणजे दयेचा सागर. महाराजांनी त्या उभयतांना क्षमा केली, त्यांची शरीरे पूर्ववत केली आणि त्यांना सांगितले, जा आता आमचे चिंतन आणि सेवा करा, म्हणजे तुमचा उद्धार होईल. नंतर ते उभयता श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घालून आपल्या देशी निघून गेले व सुखी संसार करू लागले. आता याच्यावरून आपल्याला स्वामींना काय शिकवण द्यायची आहे, आपण याच्यातून काय बोध घेऊ शकतो? तर स्वामींची प्रत्येक लीला म्हणजे एक नवीन शिकवण. आपण आपल्या जीवनामध्ये कसे वागावे याचे मूर्तिमंत उदाहरण. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये अहंकाराला थारा देऊ नये, नम्रता अंगी बाणावी, साधू संतांचा आदर करावा. आपल्यामध्ये चिनी जोडप्यासारखा कधी शिरू देऊ नये. केवळ शारीरिक भोगातच म्हणजे भौतिक सुखात आनंद मानू नये, सुख मानू नये. तर त्याही पलीकडे आनंदी आनंद आहे, सुखच सुख आहे, त्याचा शोध घ्यावा. आणि म्हणूनच श्री स्वामी महाराज त्या चिनी जोडप्याला सांगतात, आमचे चिंतन करा म्हणजे नामस्मरण करा. आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनात माणसाकडे फार कमी वेळ असतो. त्याच्या मागे एवढे व्याप त्याने स्वतःच लावून घेतलेले असतात की त्याला पूजापाठ करायला वेळ नसतो. प्रत्येकाचे एकच उत्तर असते, वेळ नाही. म्हणूनच श्री स्वामी महाराज चिंतन म्हणजेच नामस्मरण करायला सांगतात. नाम घेण्यासाठी काम सोडून बसायची गरज नाही. चालता बोलता उठता बसता सतत आपण नाम घेऊ शकतो. या ईशनामातच खूप शक्ती आहे, सामर्थ्य आहे. प्रत्येक माणसाने बाह्य रूपाला न भूलता अंतरंगातील आत्मारूपी परमेश्वराला ओळखायला हवे. षडविकारांना बाजूला ठेवून सतत नामजप नामस्मरण करायला हवे. आणि म्हणूनच गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामच तुम्हाला या संसाररूपी भवसागरातून तारून नेईल, फक्त नाम घ्या. जसजसा श्री स्वामी समर्थ हा नामजप वाढत जातो तसतसा प्रत्येकाला अनुभव येत जातो, नामाची प्रचिती येत जाते. श्री स्वामी समर्थ.